भोकरदनमध्ये देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. पती पत्नीसह खोली मालकाविरुद्ध गुन्हा, एका महिलेची सुटका. केदारखेडा प्रतिनिधी बी.के. धसाळ. भोकरदन, जिल्हा जालना, दिनांक 24 मे 2026. भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका देहव्यापाराच्या अड्ड्यावर भोकरदन पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत आर्थिक फायद्यासाठी देहव्यापार चालवणाऱ्या पती-पत्नीसह खोली मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 23 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना एक खात्रीलायक माहिती मिळाली. म्हाडा कॉलनी येथील गजानन मंदिराजवळ असलेल्या एका टीनपत्र्याच्या शेडमध्ये बाहेरील जिल्ह्यातील महिलांना आणून त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे देहव्यापार करून घेतला जात असल्याची ती माहिती होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ कल्पना देण्यात आली. जालनाचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईसाठी एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. दुपारी 2:15 वाजता धडक कारवाई. 35,680 रुपयेचा मुद्देमाल जप्त. विशेष पथकाने नियोजनबद्ध रीतीने सापळा रचून दुपारी सुमारे रात्रीचे 2:45 वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात गणपत रामधीन सेठी वय 54 रा आणि गीतांजली गणपत सेठी वय 51 भोकरदन हे दोघे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील महिलांकडून कथित देहव्यापार करून घेत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. मुख्य मुद्दे: पीडितेची सुटका. कारवाई दरम्यान घटनास्थळावरून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. मुद्देमाल जप्त. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण 35,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल. या प्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम पिटा 1956च्या कलम 3, 4 आणि 5 नुसार संशयित आरोपी गणपत सेठी, गीतांजली सेठी तसेच संबंधित जागेचा मालक ज्ञानेश्वर विनायक वाघ, भोकरदन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपी पती-पत्नीविरुद्ध यापूर्वीही हसनाबाद पोलीस ठाण्यात अशाच स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याची नोंद आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलीस अधिक तपास करत असून आरोपींच्या इतर संभाव्य गैरकृत्यांचाही शोध घेतला जात आहे. कारवाई करणारे पोलीस पथक. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वाखाली. पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत, चालक ग्रेड पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, पोलीस अंमलदार प्रशांत उबाळे, शिवाजी जाधव, किशोर मोरे, संदीप भुतेकर, महिला पोलीस अंमलदार सीमा ढेडे आणि जयश्री कुन्हेरे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब सहाने आणि पोलीस अंमलदार इंदल बमनावत करीत आहेत. शहरात सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलली असून अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.